बोला सर्व म्हणा पुंडली श्री ज्ञानदेव काळी 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 मायबाप सर्वांनी म्हणा पुंडली पुंडली पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज भक्त शिरोमणी नामदेव जनाबाई महाराज की सियावर रामचंद्र की पवन सुत्र हनुमान की विठ्ठल विठ्ठल घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझे चरण सेवास साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी आनंदे निर्भर आसो भलते ठाई सुख दुःखा नाही चाडा म्हा हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी अनिक सायास न करी न धरी आस होईन उदास सर्व भावे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी मोक्षा महाघरी कामारिते दासी होय सांगू ऐसे तुका म्हणे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू किंवा घाली लोटांगण महाद्वारी विठ्ठल Hello.
घेईन मी जन्म यादसाठी देवा तुझे चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घाली लोटांगण महाद्वारी. हार घालताना तुम्हाला कौतुक वाटतं, छान दिसतं, पण घरी गेल्यावर आमची बायको आम्हाला कारण का तुम्हाला हार दिसतो पण कपड्याला लागलेले डाग दिसत, असं थोडेफार नियम आहे. घेईन मी जन्म यादसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया अनंत कृपा विभूषित भगवान पंढरीराय याच्या असीम कृपेने चाललेला हा अखंड हरिनाम उत्सव भक्तराज हनुमंतराय यांच्या समोर त्यांच्या जन्म उत्सवा प्रित्यर्थ हा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह समस्त गावकरी मंडळी, भजनी मंडळी, परिसरातून श्रोते मंडळी, परिसरातून आलेली भजनी मंडळी, ही बाल कलाकार, उत्तम मृदंगवादक, आमच्या हरिभक्तीपरायण आदरणीय, खूप दिवसानं त्यांची भेट झाली. महाराज शिवाजी महाराज असतील, विश्वनाथ महाराज असतील, अजून मला नाव माहित नाही काय, अजून राम महाराज, काशीराम महाराज, या सर्वांची भेटीचा योग आला. जवळजवळ 8 ते 9 वर्ष झाले असतील शिवाजी महाराज. इज्जत गावला आपण भेटलो, बरोबर आहे. आज ती इज्जत बघायला मिळाली, आनंद आहे. आणि कोरोना निघून गेल्यामुळं बाराळीत भरपूर बदल पाहायला दिसला. 2-3 वर्षापूर्वी कीर्तन केलं होतं, पण हेच जागृत कीर्तनाची सेवा माझ्याकडे आली होती. पण तुरळक माणसं, ट्रबल वाढवा विको वाढू नका, सगळ्यांना माझा आवाज कळावा, माझा प्रतिध्वनी मला ऐकू येऊ नये असं करा. खूप खूप बदल झाला. टाळकरी भरपूर आहेत, माईक सिस्टीम अगदी सुंदर आहे, मंडप सुंदर आहे. आणि विशेष म्हणजे जे काही आपलं चालू आहे सप्ताहामध्ये, जे काही सेवा झालेल्या आहेत, चालू आहे, त्याचं रेकॉर्डिंग करून ठेवणं, म्हणजे पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी की बाबा हे आम्ही असं असं केलेले कार्यक्रम आहे, अमुक अमुक दिवशी सतीश महाराजांचं कीर्तन झालं, ते ह्याच्यामध्ये रेकॉर्ड होतं, म्हणजे फिल्म तयार होते. ही एक सुधारणा झालेली आहे. आणि विशेष सांगू का तुम्हाला, माझ्या सहित तुम्ही सर्वजण मंडपात बसलेली मंडळी भाग्यवान आहात. का तर कोरोना मायनं तुमच्या आमच्यावर कृपा केली की आपल्याला या मंडपात जिवंत ठेवलं. खरोखर त्या भगवंताचे उपकार म्हणायला पाहिजे. मी सांगत नाहीये, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, वाचून आलो ना 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 ना, याचा आवाज वाढू नका, जेवढा आहे तेवढंच ठेवा. जसा असं गाडी टाकला, आवाज अजिबात वाढू नका माझा. एकदा का सेटिंग लागली ना, एकदा तो त्या ह्याच्यामध्ये सुरू झालं, मध्ये विक्षेप आणू नका. वाचून आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण, भगवंताने तुम्हा आम्हाला जिवंत ठेवलं. खरोखर त्याचे उपकार आहेत महाराज आपल्याला. आपण परिस्थिती पाहिलेली आहे, भीषण परिस्थिती होती, किती किती परिस्थिती भीषण होती. कोणी कोणाकडे यायला तयार नव्हतं, पाहुण्याकडे जायला तयार नव्हते.
सक्का जावाई जरी आला तर आपण त्याला घरात घेत नव्हतो, पाणी देत नव्हतो, मुळात येतच नव्हतं कोणी. कोणी कोणाकडे जायची पंचायत होती महाराज. काय तो परिस्थिती असा असा भीषण काळ कधीच आपल्या जीवनात आपण पुढे बघणार आहेत माहित नाही, पण आपण पाहिला महाराज. बघा तुम्ही 10 माणसं जर बोलत बसली असतील आणि एखादी जर त्यांना काही सांगायचं असेल, एखादी गोष्ट तू सांगत असेल, नाही नाही हे असंच आहे, मी बोलतो तेच खरं आहे, तेवढ्यामध्ये 10 माणसातल्या माणसानं जरी एकानं शिकलं तर काय म्हणायचे? सत. काय म्हणायचे? सत बोललं म्हणलं, सत बोललं. आणि त्या काळात आवाज लईच मला पोषक आवाज देणार बाबा. साधं पाहिजे ट्रबल उगा भला नाही, काय कामाचं नाही, साधं ठेवा. पोषक आवाज स्पष्ट कळलं पाहिजे. मी किती लांब आहे बघा बरं याच्यात. विठ्ठला विठ्ठला सगळ्याची साथ संगत असेल तर रंगदेवता चढत असते. एखादा जर माणूस जर शिकला तर सत शिकला म्हणायचे, आणि त्या काळात जर एखादा शिकला तर जवळ बसू देत नव्हते महाराज. ही अशी परिस्थिती त्या काळात आपण भोगलेली आहे. किती नुकसान झालं, सगळ्यांचं नुकसान झालं. पहिलं नुकसान माझ्या शेतकरी वर्गांचं झालं. जाग्यावर माल पडून राहिला महाराज. हे तांदूळ गहू वगैरे काय असेल ते काय होत नाही त्याला, पण ज्यांच्या फळबाग आहेत त्यांनी काय केलं असेल त्यावेळेस, किती अवघड झालं असेल. ज्यांची फळबाग आहेत सगळे नासून गेलं महाराज. शेतकऱ्याचं नुकसान झालं, व्यापाऱ्याचं नुकसान झालं. झालं की नाही? फक्त किराणा दुकान आणि मेडिकल चालू होतं. पोटाला जगायसाठी किराणा दुकान आणि जीव वाचवायसाठी मेडिकल दुकान, हे तेवढं दुकान चालू होते. म्हणजे व्यापाऱ्यांचं नुकसान झालं, शेतकऱ्यांचं झालं, पुढाऱ्यांचं झालं, कुठं जायला मिळालंच नाही. पुढाऱ्यांचं झालं. बरं ह्या सगळ्यांचं झालं, मग आमचं काय कमी झालं महाराज? काय सांगावं. गायनाचार्य, वादनाचार्य, कीर्तनाचार्य, कीर्तन केसरी, मोठमोठे केसऱ्या पैलवान की यांना कोण दिली कोणाला माहिती, पण हे केसरी देखील घरी बसले होते महाराज. किती अवघड परिस्थिती झाली होती. ज्यांचं जीवन ह्याच्यावरतीच आहे, भजन कीर्तन करावं आणि भजन कीर्तन केल्यानंतर उदरनिर्वाह करावा, असं ज्यांचं जीवन, त्यांचं किती अवघड झालं महाराज, खूप अवघड झालं. असो, मला सांगायचं तात्पर्य एवढं आहे, वाचून आलो येतवरी. शिवाजी महाराज खोटं बोलत नाही. काही कीर्तनकारक कीर्तन मिळालं नसल्यामुळे मेले महाराज. काही रोज 2-2, 3-3 कीर्तन गावात सवय लागलेली, इकडे फिर तिकडे फिर. घरावरचा जे चुलीवर जे तवा असतो की नाही, हे कधी बघितलेलाच नसतो ना. रोज ह्या घरी आज काय पिठलं भाकरी, उद्या काय भाकरी पिठलं, हा आपण खायचं महाराज. हे सगळं बंद पडलं. ऐका, बोलू नका, सगळं बंद पडलं. बोलू नका हो, सगळं बंद पडलं. काहीतरी कीर्तनकार महाराज मंडळींना झोप लागत नव्हती महाराज. सवय पडलेली, रोज कीर्तन करायचो. मी एक कीर्तनकार झोपच लागना, काय करावं, झोपच लागना. मग त्याच्या डोक्यात विचार आला, आपल्याला का झोप लागना. त्याला लक्षात आलं आणि बरोबर 11:30 वाजता बायकोला उठवलं. उठ, दरारा होता महाराज, उठ. ते म्हणजे का हो, का उठ म्हणतो ना तुला. बरं उठले, काय सांगा आज्ञा आपली. काय नाही, कपाट उघडलं, चांगलं उपरणं काढते त्यातलं खालचं, नवीन कोपऱ्यामध्ये जात्या, तिथं नारळ ठेवलेला आहे, त्यातला नारळ काढ. बरं मग अजून पलीकडच्या तिजोरीमध्ये जा, 5,000चं पाकिट आहे आणि त्याच्या खाली मोकळं, म्हणजे 5,000 रुपये काढ, मोकळं पाकिट आहे. ते पाकिटात पैसे घाल, एका ताटामध्ये नारळ, पाकिट, उपरणं आणि इकडे घेऊन मुक्याची वाटी कुठं असेल तर त्यात ठेव आणि ये समोर माझ्या. घोंगडं टाक मला बसायला. घोंगडं टाकलो. मग बायकोला सांगितलं, मला लाव बुक्का, घाल उपरणं आणि दे म्हणला पाकिट, तवा मला झोप लागल.
असला काळ गेलेला आहे महाराज. वाचून आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. आपण सगळेजण वाचून इथपर्यंत आलो, पण तुकोबाराय म्हणतात दिला या काळी अवकाश. या काळानं तुम्हा आम्हाला अवकाश दिला, म्हणजे संधी दिली. अरे आता तरी तुम्ही बघा, आताच मिळालेला आहे. वाचला आपला देह, आता तरी सावध व्हा. आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाया जागा, आता जागा रे भाया जागा, आता जागा रे भाया जागा. जोर दिल्या नाडोनी भागा रे, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाया जागा, आता जागा रे भाई जागा. पायानो नाही भाईनो, आता जागा रे भाईनो. काय संतांचे आपल्यावर उपकार आहेत महाराज. आपली लायकी नाही हो, आपला अधिकार नाहीये, पण जागोजागी संतांनी तुम्हा आम्हाला दंडवत घातलाय. घातला की नाही जागोजागी. अरे बाबानो सावध व्हा, आता पुन्हा हा जन्म नाहीये. मी सांगू का किती दिवसानं हे जन्म मिळालेला आहे, किती दिवसानं. 84 लक्ष योनी फिरून फिरून हा देह तुम्हा आम्हाला मिळालेला आहे. हा देह 84 लक्ष योनी फिरून 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 आपल्याला मिळालेला आहे. बहुत जन्म अंती बहुत जन्म जोडी लागलिये हाती, जोडी लागलिये हाती, जोडी लागलिये हाती, जोडी लागलिये हाती, जोडी लागलिये हाती. बहुत जन्म अंती जोडी लागलिये हाती, जोडी लागलिये हाती, जोडी लागलिये. असं बहुता जन्म अंती आणि जोडी लागलीये हाती. अजून एक प्रमाण आहे, ऐकायचं तुम्हाला सांगू. बहुता दिवसा फेरा आलाया नगरा, आलाया नगरा, बहुता दिवसा फेरा आलाया नगरा, आलाया नगरा, बहुता दिवसा फेरा आलाया नगरा, आलाया नगरा, दिवसा फेरा आलाया नगरा, आलाया नगरा. जग जोगी जाग जाग बोलते, जग जोगी जग जोगी, जग जोगी जग जोगी, जग जोगी जग जोगी जाग जाग बोलते, जग जोगी जग जोगी, जग जोगी जग जोगी, जग जोगी जग दिवसा फेरा आला या नगरा. नगरा म्हणजे या शरीरा. किती दिवसानं आला, खूप दिवसानं आला. हा देह मिळाला आपल्याला. आता पुढे येणार की नाही सांगता येणार. आता मागुता येईल फेरा, येतो नगडे या नगरा. नगर म्हणजे शरीर. बहुता दिवसात फेरा आला या नगरा, आता मागुता येईल फेरा, हे तो नगडे या. काय प्रमाण असतील, काय संतांचे प्रमाण आहेत. म्हणून ऐका, आता माझ्या कीर्तनाला सुरुवात आहे. 3 काळ आपल्याला पाहायला मिळतात. एक
भविष्यकाळ, दुसरा वर्तमान काळ आणि तिसरा भूतकाळ. 3 काळ आहेत. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. बरोबर आहे? 3 काळ आहेत. भूतकाळ प्रदीर्घ आहे. भूतकाळामध्ये आपण जे काय केलेलं आहे आता आठवायची गरज नाही, प्रत्येकाला माहित असतं. प्रदीर्घ आहे तो, प्रदीर्घ आहे. वर्तमान काळ अत्यल्प आहे, थोडासा आहे, लय नाहीये. आणि भविष्य काळ अनिश्चित आहे. काय कळतं भविष्यात आपल्याला? भूतकाळ गेलेला आठवत बसून काय उपयोग नाही. वर्तमान काळ थोडा आहे आणि भविष्य काळ अनिश्चित आहे. काय सांगणार, काय पुढे होणार आहे, काय कळते का? होय, काय होणार आहे मला सांगा. बघा शिवाजी महाराज, पोलीस पाटलांचे 4 फोन मला, काल 2, त्याच्या अगोदर 2. महाराज कीर्तनाची सेवा आहे तुमची. मी म्हणलं हाय, टायमावर या, दगा देऊ नका, गाव शान नाही. रेंज पेटू द्या हो, तुम्ही या टायमावर. बर म्हणलं. सकाळी झोपेतून उठवायलाच मला फोन, महाराज उठलाव की नाही? मी म्हणलं उठलो, झोप तर द्या की म्हणलं मला. बर बर. पुन्हा 11 वाजता फोन, निघालाव की नाही? मी म्हणलं निघालो. म्हणलं 12 वाजता निघालो. मी मोटरसायकलवर आलो महाराज. एसट्याचा असं तसा मोटरसायकलवर आलो. कारण का आपल्याकडे काय स्वतःची गाडी नाही, आणि भाड्यानं जर गाडी आणली तर भाड्याला काही राहत नाही. त्याच्यामुळे आणायचा प्रश्न नाही. मग निघालो. 12 वाजता फोन, निघाला हो निघालो. पुन्हा 6 वाजता फोन, कुठपर्यंत आलाय? मी म्हणलं आलो उदगीरपर्यंत. पुन्हा फोन 7:30-8 वाजता, आलाव की नाही? मी म्हणलं आलो. म्हणलं बाराळीत. किती फोन झाले? बोल मोजा, किती झाले अंदाजा? 4 तर धरा. किती? 4 फोन झाले. आता कीर्तन झालं, मी निघून गेलो, एक बी बहादर फोन करत नाही, महाराज घरी गेला की वरी गेला म्हणून. करते का फोन? काम झालं आमचं, काय करावं तुमचं? गंमत अशी आहे. विठ्ठल विठ्ठल. काय होणार आहे ते काय सांगता येतं का? कोणाला सांगता येत नाहीये. पण वर्तमान काळामध्ये भविष्याचा निर्वाह असतो, लक्षात ठेवा. वर्तमान काळ जगत असताना त्या वर्तमान काळाचा जर आपण विचार केला तर आपलं भविष्य कसं घडवायचं हे वर्तमान काळ तुम्हाला आम्हाला शिकवत असतो. हे मायबाप लक्षात ठेवा. विचार करा, 10वीचा मुलगा आहे, 10वी पास झालेला आहे. आता पुढे कोणत्या विषयात जायचं, त्याच्या निसर्गाने त्याला ठरवलं पाहिजे की त्याची बुद्धी कुठं चालते. तो जर सायन्सचा असेल तर त्याला सायन्सच हा विषय दिला पाहिजे. त्याला आर्ट देऊन जमणार? जर त्याला आपण बळजबरी केली आर्ट घे तर त्याचं पुढे चालेल का काही? कॉमर्स, ज्याचा आर्ट आहे त्याला कॉमर्स दिला जातं का? नाही महाराज. त्याचा निर्वाहक असतो, तो भविष्याचा निर्वाहक असतो. योग्य दिशा तो देत असतो. त्याचा निसर्ग तिथं असतो, त्याची बुद्धी तिथं असते. म्हणून या वर्तमान काळात मायबाप 2 शब्द लक्षात ठेवा. माझे कीर्तन ह्या 2 शब्दावरच आहे. 2 शब्द लक्षात ठेवा, एक निवड आणि दुसरी निश्चय. या वर्तमान काळात निवड आणि निश्चय जर योग्य जर झाला ना, तो ग्राम, तो ठिकाणा, तो मनुष्य त्या तिथपर्यंत जाऊ शकतो. निवड योग्य पाहिजे आणि निश्चय पाहिजे महाराज. कारण का निवड आणि निश्चय करण्यासाठी फक्त आपला देह आहे, इतराचा देह आहे का? नाही. निवड करायचा. आता तुम्ही निवड केली कीर्तनाला येण्याची, आलात की नाही? आणि निश्चय केला कशाचा? बसण्याचा. हे कोणाला फक्त घडतं? हे कोणाला? फक्त माणसाला, स्वतःला नाही. कोणाला? निवड आणि निश्चय कोणाला करता येतो? फक्त माणसाला. असं कधी तुम्ही आता समजा चर्चा कुठं ऐकली काय? 5-50 गाढवे एका ठिकाणी बसलेले आहेत, आता सप्ताह चालू आहे आणि आपण त्या ठिकाणी जाऊन बसावं, अशी निवड आणि निश्चय गाढवं करू शकतील काय? करू शकतील? येऊ शकतील? कोण? कुठं?
मग असं बोलत चला की मग गंमत अशी आहे, निवड आणि निश्चय याच ठिकाणी होऊ शकतो महाराज. या ठिकाणी निवड आणि निश्चय आहे. तो अधिकार तुम्हा मला भगवान परमात्म्याने दिलेला आहे. एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. याच देहाला अधिकार दिलेला आहे आयुष्याच्या साधने. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घे, सच्चिदानंद पदवी घे. धन्य मी जन्मालो, धन्य मी जन्मालो, धन्य मी जन्मालो, आयुष्याच्या साधने आणि सच्चिदानंद पदवी घेणे. या देहानं सच्चिदानंद रूप पदवी घेता येते. एवढा अधिकार भगवान परमात्म्याने दिलाय. अजून एक प्रमाण आहे,